मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. मी गजानन खंदारे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर स्वारगेट बलात्कार प्रकरणाची चर्चा सुरू आहे आणि माध्यमाला एक प्रकारे नवीन खाद्य या माध्यमातून मिळालेलं आहे. बाकीचे विषय थोडे मागे पडलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये समाज माध्यमांद्वारे, पोलिसांद्वारे, इथल्या आपल्या व्यवस्थेद्वारे दररोज या बलात्कार प्रकरणामध्ये नवीन नवीन तथ्य समोर येत आहेत. कधी तो समलैंगिक त्याला हे त्यातून पैसे कमवत होता असं सांगितलं जातं, तर कधी हा बलात्कार आमच्या गोष्टीवर झाला. वेगवेगळे तर्क त्या माध्यमातून सांगितले जात आहेत. तर कुठेतरी पहिल्यांदाच हा बलात्कार नसून हे जे काही झालेलं आहे प्रकरण ते संगनमतानं झालेलं आहे आणि असे वेगवेगळ्या चर्चा, वेगवेगळी तथ्य माध्यमातून आणि व्यवस्थेकडून समाजासमोर आणली जात आहेत. मात्र अशा घटना वारंवार घडत आहेत. मात्र अशा घटना घडूच नये किंवा त्याला कायमचा प्रतिबंध कसा करता येईल याबाबत ना आमचं सरकार गंभीर आहे, ना आमची माध्यमं गंभीर आहेत. याबाबत आमची माध्यमं कधी उपाययोजना सांगताना दिसत नाहीत किंवा त्यावर चर्चा करताना फारशी दिसत नाहीत. ही एक वस्तुस्थिती आहे. पीडिता ही स्वारगेटवरून फलटणला जाण्यासाठी निघाली आणि सकाळी 5:45च्या दरम्यान तिच्यावर 2 वेळेस बलात्कार झाला आणि आरोपी त्यानंतर फरार झाला. पोलीस तक्रार झाली. त्याच्यानंतर आरोपीची 12-14 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आणि पोलीस कोठडी देण्यात आल्याच्या नंतर मग त्याच्यातून जे काही एक एक तर्क आणि तथ्य समोर येत आहेत, तर त्यातून एक माध्यमांना चर्चेसाठी एक नवीन विषय किंवा नवीन हे मिळालेलं आहे, प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये काही दिवसापूर्वीची एक घटना आहे. अशीच एक पीडिता स्वतःच्या खेडेगावातून 2 किलोमीटर असलेल्या फाट्यावर गेली आणि त्या फाट्यावर गेल्याच्या नंतर तिला तालुक्याला जायचं होतं. तालुक्यावरती बसची वाट पाहत उभी राहिलेली असताना त्या ठिकाणी गावातील आरोपी हा मोटरसायकलवर तालुक्याच्या दिशेनं जाण्यासाठी आला आणि अशा स्थितीमध्ये त्याने तिला एकटीला पाहून हटकले की इथे का उभी राहिलीस. मग तिने सांगितलं की मला तालुक्याला जायचं. मग त्याने सांगितलं की मलाही तालुक्याला जायचं, माझ्या गाडीवर कोणीच नाहीये, तुला तिथपर्यंत मी लिफ्ट देतो. आणि गावातलाच व्यक्ती असल्यामुळे, ती ओळखीचा असल्यामुळे त्याच्या गाडीवर ती बसली, मोटरसायकलवर बसली आणि अशा स्थितीमध्ये ते दोघं जण तालुक्याला आले. तिला तहान लागली म्हणून त्यानं हॉटेलमध्ये तिला नेलं, पाण्याची बॉटल घेऊन दिली आणि तिला प्यायला माणुसकीच्या हिशोबाने चहा दिला. मात्र त्यानंतरची खरी गंमत ही आहे की ज्या वेळेस पीडितेनं पोलीस तक्रार दाखल केली तर पीडिताचं म्हणणं असं होतं की त्यानं चहा दिल्याच्या नंतर मी ज्यावेळेस शुद्धीवर आले तर त्यावेळेस मी जिल्ह्याच्या ठिकाणी एका लॉजवर बंद खोलीमध्ये मी एका विवस्त्र अवस्थेमध्ये होते. म्हणजे यातून ना आमच्या पोलिसांना कधी प्रश्न निर्माण होतात, ना कधी व्यवस्थेला निर्माण होतात, ना कधी माध्यमांना निर्माण होतात की त्या आरोपीनं त्या पीडितेला चहा दिला, चहामध्ये गुंगीचं औषध दिलं असं त्या पीडितेचं म्हणणं आहे. मग गुंगीचं औषध इतक्या सहजपणे बाजारामध्ये उपलब्ध होते का आणि सामान्य माणसाला गुंगीचं औषध नेमकं किती प्रमाणामध्ये द्यायचं याचं ज्ञान आहे का. आणि हे जर असं होत असेल तर ही इथली आमची प्रशासकीय राजकीय व्यवस्था पूर्णपणे अपयशी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण सगळं इथलं कुठे शासनाचं, प्रशासनाचं आणि कायद्याचं कुठेच राज्य राहिलं नाही असा याचा तर्क काढायला हरकत नसावी. दुसरीकडे तालुक्याच्या ठिकाणाहून ती 30-40 किलोमीटरपर्यंत जिल्ह्याच्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेमध्ये जाते, लॉजवर जाते, तिची पडताळणी होत नाही, त्यांचं ओळखपत्र तपासलं जात नाही आणि विवस्त्र अवस्थेमध्ये ती त्या लॉजच्या खोलीमध्ये सापडते. ही घटना एक प्रातिनिधिक स्वरूपाची आहे, कदाचित काल्पनिक स्वरूपाची समजा, परंतु वस्तुस्थितीला आणि सत्याला धरून आहे. बऱ्याचदा अशा बातम्या आम्ही पेपरमध्ये वाचतो की पीडितेला आरोपीनं चाकूचा धाक दाखवून गुजरातमध्ये नेलं, सतत 3 महिने तिच्यावर चाकूच्या धाकावर बलात्कार केला. म्हणजे उठता बसता, झोपता, खाता पिता काहीही करता चाकू त्याच्या हातातच असायचा. म्हणजे हा तर्क तुम्हाला म्हणजे सामान्य माणसाच्या पसनी पडत नाही. मात्र इथल्या कायद्याच्या आणि व्यवस्थेच्या विरोधात बोलायचं नसतं, हे एक अघोषित असा नियम आहे. दुसरीकडे मुलगा अल्पवयीन असतो आणि पीडिता ही 30-32 वर्षाची असते आणि मग ती त्याला कुठेतरी आपल्या जाळ्यामध्ये ओढते आणि जाळ्यामध्ये ओढल्याच्या नंतर मग तो पीडितेला तो अल्पवयीन मुलगा कुठल्या तरी बहाण्याने शाळेकडे, गावातल्या जिल्हा परिषद शाळेकडे बोलवतो किंवा गावाच्या हगरदारीकडे बोलवतो आणि त्या बहाण्याने ती जाते आणि ती गेल्याच्या नंतर तिथं त्या ठिकाणी त्या आळसाचा, अंधाराचा फायदा घेऊन तो तिच्यावर बलात्कार करतो. दुसरीकडे मुलगाही 16 वर्षाचा असतो, मुलगीही 16 वर्षाची असते. दोघंही अज्ञान असतात. दोघांचंही कुठंतरी परस्पर संवाद होते, इंटरॅक्शन होते आणि मग त्यांना एकांत भेटत नाही, शारीरिक आकर्षण त्यांच्यामध्ये निर्माण होतं आणि अशा स्थितीमध्ये मग ते कुठेतरी अजाणतेपणामध्ये किंवा चांगल्या वाईटाची जाणीव नसल्यामुळे ते पळून जातात
आणि पळून गेल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना पोलीस पकडतात. पोलीस पकडल्याच्या नंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणलं जातं. मुलाच्या आई वडिलांना त्या ठिकाणी बोलावलं जातं. मग मुलीकडचं समुपदेशन केलं जातं आणि मुलाला आरोपी म्हणून बाल सुधारगृहात पाठवलं जातं. आणि काही दिवसांना मग ती पीडित महिला असेल, मुलगी असेल, मनोधैर्य योजनेअंतर्गत किंवा अजून दुसऱ्या कुठल्या योजनेअंतर्गत तिला 5-10 लाखाचा निधी दिला जातो. त्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. दुसरीकडे त्या मुलीचंही आयुष्य उद्ध्वस्त होतं. याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही. मात्र दुसरीकडे बऱ्याच अशा घटना या सातत्यानं घडत असताना मग याला आम्ही वेळोवेळी कायद्यामध्ये सुधारणा केल्या, प्रभावी असे कायदे केले, त्याची अंमलबजावणी होते आहे. मात्र अशा घटना थांबायचं नाव घेत नाही. मग अशा घटनाला नेमकं जबाबदार काय, कोण असेल? तर मग अशा घटनांसाठी एक प्रकारे समाज म्हणून तुम्ही आम्ही सर्वच जण जबाबदार आहोत. दुसरीकडे सरकार म्हणून आमची शासन प्रशासन व्यवस्था ही इथली कुचकामी ठरत आहे. अशा घटना रोखण्यासाठी आमची प्रसार माध्यमं योग्य दिशेनं मार्गक्रमण करण्याऐवजी व्ह्यूज मिळवण्यासाठी कुठेतरी रंजित कहाण्या तुमच्या आमच्या समोर पेश करतात आणि मग त्याचा ह्या अशा घटना घडणारच नाहीत यासाठी उपाययोजना सांगायची तसदी कुणीही घेत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही आम्ही सिनेमा पाहतो, मात्र सिनेमा पाहण्यापूर्वी एखाद्या सिनेमाची चर्चा होते माध्यमामध्ये किंवा आमका सीन त्याच्यामधला वगळण्यात आला, सेन्सॉर बोर्डाने ती कारवाई केली, त्याच्यावर कात्री लावली, कैची लावली. का लावली? तर त्या सीन बद्दल काहीतरी आक्षेप होते. मग याच्यामुळे ते कुठेतरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्यासारखा तो सीन असेल किंवा अश्लीलता दाखवणारा तो कंटेंट असेल तर अशा वेळी सेन्सॉर बोर्डाकडून त्याच्यावर कैची लावल्या जाते किंवा प्रतिबंध केला जातो आणि तो सीन काढून टाकण्यात येतो. मात्र तुमच्या आमच्या भारतामध्ये हे जे काही डिजिटल प्लॅटफॉर्म नावाचं जे काही खेळणं आहे किंवा माध्यमांचं जे काही खेळणं आहे, तर मग माध्यमांचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. त्याच्यातले काही प्लॅटफॉर्म हे विश्वासाचे आहेत. मात्र तुम्ही कुठलंही ऍप्लिकेशन ओपन करा, त्याच्यावर ऑनलाईन जुगाराच्या आणि अश्लील कंटेंटच्या जाहिराती भडीमार करतात. दुसरीकडे तुम्ही एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जा, आम्ही त्या प्लॅटफॉर्मचं नाव घेत नाही, पण त्या प्लॅटफॉर्मला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही मराठी बोधकथा सर्च करा किंवा हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स, इंग्रजी वाक्य कशी बनवावी किंवा मराठी बोधकथा, या संस्कार करणाऱ्या कथा, मुलांच्या मनावर संस्कार करणाऱ्या कथा, तुमची आमची 13 ते 19 वयोगटातील टीन एज मुलं ह्या अशा गोष्टी सर्च करतात अभ्यासासाठी, संस्कारासाठी आणि त्याच्यावर वेगळ्याच कथा येतात. मामानं मामीला कसं दाबलं आणि भाऊजीनं मला आत कसं घेऊन गेला, या अशा गोष्टी येतात त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये 60, 65, 70 वर्षाच्या व्यक्तीच्या भावना सुद्धा चाळवल्या जातील, त्याच्या संवेदना सुद्धा जाग्या होतील. अशी कंटेंट तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येतात. मग याच्यावर सरकारची एखादी डिजिटल सेन्सॉरशिप का नाही, हा प्रश्न आमच्या ना सरकारला पडतो, ना इथल्या आमदाराला पडतो, ना कधी खासदाराला पडतो आणि ना कधी सामान्य माणसाला पडतो. दुसरीकडे समाज म्हणून तुम्ही आम्ही काय करू शकतो, तर अशी जर सोशल मीडियावर जर तुम्ही आम्ही कुठे असे अश्लील फोटो पाहत असू किंवा असे अश्लील कंटेंट पाहत असू तर त्याच्या समोरच 3 टिंब असतात, त्याच्या रिपोर्टचा ऑप्शन असते, परंतु आम्ही कधी रिपोर्ट करायची तसदी घेत नाही की आम्हाला त्याचं काय. परंतु ज्यावेळेस आमच्या घरातला एखादा मुलगा मुलगी पीडित ठरते त्यावेळेस त्या गोष्टीचं गांभीर्य आपल्याला कळतं आणि मग त्यावेळेस कुठेतरी कुणाचं तरी घर उद्ध्वस्त झालेलं असतं, समाजातून बहिष्कृत झालेलं असतं, बाहेर फेकल्या गेलेलं असतं, समाजाच्या प्रभावापासून ते कुठेतरी दूर गेलेलं असतं. या गोष्टींचं गांभीर्य किंवा जाणीव आपल्याला राहिलेली नाही. तर 2 दिवसाला 1 दिवसाला दर तासाला मुलगा मुलगी गायब होते आहे, मिसिंगचे रिपोर्ट येते आहेत, बलात्काराच्या घटना सातत्याने घडत आहेत. महाराष्ट्र पूर्ण या अशा लैंगिक अत्याचाराच्या घटनामुळे अस्थिर झालेला आहे आणि आमच्या गृह विभागाला, आमच्या सरकारला याचं कुठलंच गांभीर्य नाही. याच्यासाठी कुठलीही सेन्सॉरशिप नाही. युट्यूब कंटेनर्स असतील किंवा फेसबुकवाले कंटेनर्स असतील किंवा जे काही अपलोडर असतील तर अशी लोक जर कुठे अश्लील कंटेंट, जर एखादं स्टेटस जर तुम्ही एखाद्या धार्मिक भावना दुकानाला किंवा सामाजिक भावना किंवा सामाजिक तेढ निर्माण करणार जर तुम्ही आम्ही स्टेटस ठेवलं तर त्या विरोधात तात्काळ प्रभावानं गुन्हा दाखल केला जातो. मात्र असे कंटेंट प्रसारित करणाऱ्यावर, अपलोड करणाऱ्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. मग सरकारने ह्या गोष्टी केल्या पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या चॅनलच्या आणि आम्ही बेसरामासारखे एखादी भैताडवेलनी बाई ही काहीतरी आम्हाला सांगते, अश्लील गोष्टी सांगते की डेली हंट सारख्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे एज्युकेशन च्या नावाखाली
तुम्हाला म्हणजे तुमच्या सेक्शुअल उत्तेजना वाढवणारे कंटेंट्स त्यावर प्रसारित होतात आणि त्यावर आमचं सरकार प्रतिबंध करत नाही आणि आम्ही बेसरमासारखे वाचतो. एखादी महिला जर त्या गोष्टी सांगत असेल, चावट गोष्टी सांगत असेल तर छान ताई त्याच्या खाली आपण कॉमेंट करतो की खूप मस्त सादरीकरण केलं, खूप असं हे केलं. म्हणजे लाजा वाटायला पाहिजेत आपल्याला अशा कॉमेंट्स करणाऱ्याला आणि आमच्या सरकारला सुद्धा. परंतु सगळं आपण कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलेलं आहे आणि मग ह्या अशा गोष्टी घडतात, घटना घडतात आणि त्याच्यावर फक्त आपण चर्चा करत असतो, कोणाला तरी दोष देत असतो. आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे, गोळ्या घातल्या पाहिजेत, त्याचं एन्काउंटर केलं पाहिजे, अशी तरतुदी आम्ही सांगत असतो. ह्या गोष्टी कुठेतरी प्रतिबंधित झाल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं. सरकार याच्यासाठी काय करू शकतो, आम्ही याच्यासाठी काय करू शकतो, तुमच्याकडे काही आयडिया असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचा धन्यवाद. जय जिजाऊ.